ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही किचकानं द्रौपदीक म्हाका तूं वारडी करून घेवं का म्हूण सांगिल्ले विशय पळयले. तो मस्त तिका भात दिता, सभेत हाडून व्हरता, मस्त दिता. हे पळय जेतना ती भीमसेनाले सांगता ताका कशी तूं दमना हाडनातला रे, हांव खंय जेव वतली, इतले अपमान हांव भोगूं काय, पुरो जनाल करीन इतले अपमान भोगूं का म्हूण म्हणटना तो ती सुमार भीमसेनाले सांगून रोडोस तिणें. तेन्ना भीमसेन ओपत आनी हांव ताका संहार करता. आज रात्री ताका नाट्यशाला येवन तुका मेळ का म्हूण सांगा, तूं थंय येता म्हूण सांगा म्हूण. तशी वो कसं करता, द्रौपदी वचून किचकाले तशी सांगता आज रात्री नाट्यशालेन तूं यो, कोणाकय कळना अशें कोणी पळोवचें नज मिगेल बामणांक कळून नज. किचक बद म्हूण लेखता. बद म्हूण लेखून हो छंद करून शिंगारनान येता. हांगा भीमसेनान कसं केला, द्रौपदीक सांगल्या वरीची किचकाने वचे पशी फुडें नाट्यशाले वचून थंय एक कडेन पांघरून न्हिदल्या वरी एक कळवूंक नव्हता तो न्हिदला. तो कळ्ळें, तो मंचारी न्हिदून आशिल्ले दिसता. एक मनीस एकली न्हिदल्या म्हूण चाल्लुकी चिल्ली म्हूण त्या काळका कळना. किचकाक कळ्ळें वो ही येवन सुरवेका न्हिदल्या, तिका लय जिजेलें दिसता, म्हाका पळोवच्याका म्हूण सांगून बारी मोगान तिका पळयता, उलयता. कळ्ळें. आनी आपडत हळूची ताणते मनान भर लालस दवरून आपडत न्हय. भीमा उज्जू लागल्या बरी कोप येता ताका भीमाक आंगाक. कळ्ळें. कोपून तोवय एक उज्जूशी जाला. किचकाक कळतवे यो भीम हाका कोप येयला, हाका आंगा उज्जू लागल्या बरें जाल्यार वोत म्हाका मारता कसले किचकाक कळतवे. तागेल मनान कसो घुसवे हांव आपळे कुडलें तिका ती बाई मिगेल बाईची कुशीन न्हू म्हाका निपोवन येवन हें मेळ्ळें म्हणला तें म्हाका आत्तां पटोवन धरता कितकी आनी कडेन मोग करता कितकी अशी पळयल्याक तरस ताका एक नमने मदिरा पानय कोरून येयला न्हय. मनान तूं उन्मत्त जाता, हांसता व्हडोडान आनी सैरंद्री सांगता तूं बारीचेन दी. कळ्ळें. तुका हांव हांगा तुका वारडिखून घेता बाई जाल्यार हांगा दवरता न्ही म्हूण लेखचें नाका. तुगेले खातीर हांवें कर्मने सिद्ध केलां, बरी दास दासी पुरे आसची अशी तशी पुरे सांगता. कळ्ळें. आनी पळय हांव कितले चंद करून शिंगार तूं न्हिदले कडेन उठा, हांव कितले शिंगारून घेवन आयलें पळय. म्हाका पळयला तूं म्हाजी शिंगारून घेवन येतना म्हाका त्या मेगेल रमणेचे स्त्रियान पुरे सांगलें कसो घुसवें. सुवासा दर्शनीयश्च नान्योस्ति त्वादृश अपमान. तूं सुवासा तूं कितले इतले चंद अंगल घाल्ला, वास म्हळ्यार अंगल की तूं तुजें चंद वस्त्र धारण केलां न्हय. तूं घाल्लेलें वस्त्र तुका भारी चंद दिसता, दर्शनीयश्च भारी चंद दिसता. तुका पळोवका 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 म्हणून दिसता जाल्यार तुगेले तितल्यान अन्योस्ति त्वादृश अपमान. तुगेले तितले चंद कोणें आसच ना न्हय. तशें ते अंगल तुगेले आंगार तितले चंद दिसता म्हूण. पळय हांव तांणी सांगलां म्हूण जाल्यार बद हांव चंद दिसता म्हूण लेख. एक पंत म्हाका पळय हांव कशें दिसता म्हूण सांग. तुगेले खातीर कितले वेळ बसला कसो कन्नड येद्र शिंगारूक. आतां तूं खंय पळय न्हय म्हूण जाल्यार मेगेल शिंगार सुरून घेतले व्यर्थ न्हय. ताका त्या काळखान समज दिसना म्हूण गो तशें दिसता जाल्यार ताका भीम न्हिदलो म्हूण कळना आशिल्लें न्हय. जाल्यार ताका एक नमने आशी म्हाका द्रौपदी पळोवं हांव चंद दिसता म्हूण तिणी सांगता. विंगड कोणेंय सांगोचें त्यानी हांव तिगेल वयर मन दवरला म्हणटा तीन न्हू म्हाका सांगता. तशे कडेन भीमसेन न्हिदलेले कडेन हळू उलयत की चिलयाल दाळ करून तूं अदृश्ट तुगेलो अदृश्ट तूं बारी चंद आस. कळ्ळें. तुगेले इतल्या तूं सांगचें न्ही चंद आसा म्हूण आत्मप्रशंसा करून घेतरस तूं जाल्यार तूं बारी चंद म्हूण तूं लेखता न्हय. तूं आतां म्हाका आपडतरच न्हय. तुका ते स्पर्श कितली सूख दितरस न्हय.
तुका हे स्पर्श सुख एद्दोळते खंयचेच तरी कापडतन मेळ्ळावे नानवे पळय म्हाका समा पडे तूं कितले हित जाता तुका म्हूण म्हाकाय पळोवका म्हूण कडेरी सांगतकय मागीर वय बाई म्हाका येत दिसता तुगेल तसलो पुरुश कोणूय ना कित्या म्हळ्यार भिमसेन मनान तूं लेखून घेता मिगेल शरीर स्पर्श करता न्ही हाका गाड्डवाक चल्लेल शरीर हांव स्पर्श करता म्हूण दिसना मे एक चेल्लीले कोमल शरीराक न्ही ते मागीर भिमाल वे गट्टीगडाण शरीर ते आपडता ताका कळना मे तेच हांव तुगेल तसलो चेल्लो तुगेल तसलो पुरुश कोणूय ना खंडीत म्हूण सांगतरस कडेरी कीचक आनी की ताका आपडवतन खूप येता काही भीमाका उठान बसलो खंय आनी व्हडवाडान हट्टा आसा नासलो खंय म्हणाल खंय ए मुर्खा हांव कोण म्हूण तुका गोतसवें ते सैरेंद्रील बम म्हूण आहा गंधर्व कळवे सिंहान हे केद्द व्हड हस्ती आसला रे सिंह त्या हस्तेक मारना मागीर तशी तुका आतां मारून घालता तुगे लागकान न्हू तुका इतले सकडी पुश्टी दिलेले मनान तुले विशयाक वस सैरेंद्रीक पेटयता हांव तुगे लागीं अशी तशी तूं तुगेल्या भावान सांग आनी तुगे लागकान तुगेलें शरीर मेल्लेलें मृत शरीर पळोवचें तुका पळोवचें ना तिणें कळ्ळें एक पंत तुका हांव संवार केल्ले मागीर सैरेंद्रीक कोणालेय विशय अड्डे आतंक ना ती अरमनेन तो आरामेर आसता आतां आमकां पुरय तिगेले रक्षणेचे विशय म्हूण आसता तूं मेल्ल म्हूण गेल्यार मागीर आमी तिगेले विशयान तूं निरातंक जावन आसूं येता म्हणटा न्ही भीमसेन कसं करता कीचकाल केश्ट धरून थंडीत कय तोवय बारे बलिश्टूची कीचकू एक निमिष भितर सोडोन घेतले ताण माते तागेले आनी तागेले दोनूय हाताक घट्ट धरून घेतले मुष्टियुद्ध बाहुयुद्ध म्हणटा पळय जाल्लें दोन जनांय घनघोर बाहुयुद्ध करतरसाची कशी त्रेतायुगांत वाली सुग्रीबाच्या इनवे तसल नमनेचें युद्ध म्हूण सांगून हांगा महाभारतांत दिला पळय कीचकाकय आनी भीमसेन तो नरोत्तम म्हूण दिला आमी नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम म्हळ्यार योची नरोत्तम थंय सामान्य जावन ते श्लोक म्हणटना अर्जुनाल उडगास काडताची न्हय नरोत्तम म्हळ्यार नरರಲ್ಲಿ उत्तम कोण जीवरोळू अति उत्तम कोण म्हळ्यार मुख्य प्राण तशी हांगा भीमसेनाकय कीचकाकय घनघोर युद्ध सुरू जाला नवे तांगेल मध्य कशें म्हूण म्हळ्यार हक्का कीचकाक वो कोणकी तिगेल बाम म्हूण कळना ताका मारून घालका म्हूण कीचकाल मनान तो कीचकू सैरेंद्रीक म्हळ्यार आपणाले द्रौपदीक भयंकर बाद दिता आशिल्लो न्हू हाका मारून घालका म्हूण म्हणलेले आकांक्षी भीमाल मनान तो कळ्ळे दोग जन एकल्या मारून घेताची फटा शब्द येवचे तशी मारून घेताची कळ्ळे पळयतना होरी काळग म्हूण जाता पळय गुळी काळग म्हणून तशी दोनी बलिश्ट गुळी एकल्या खांडून घेत तशी दिसतरस तांगेले आत्तां तुका कसलें आयुध ना बाहुयुद्ध म्हळ्यार आयुध न्ही धरून तांगेले नांगठान परचुचे दांतान चपचे मुश्टीन मारचे हेंची विंगड कसलें ना द्वंद्व युद्ध म्हळ्यार पळयतना ओड दोन हस्त्यो युद्ध करताशी दिसता एक पंता तांगेले बुज्जानाची ठपक्कनी मारता अन्येकल्याक तोग्गू पडयताच काय पडलो उठान रब्बुका जाल्यार आनीक पेट्ट पडटा ताका अशी दोग जन दूर दूर रपचे धांवन येवन एकल्या लांगार एकल्यान पडचे तशें पुरय हांगेले मल्ल युद्ध जातरस एक पंत कीचकान भीमाक तागेल्या हातान म्हळ्यार आलिंगन करचें म्हणटा म्हळ्यार बाहुपाश पटोवन धरली की घट्टी कळ्ळे भीम कीचकाक बाहुपाश सोडवान तो पडयता म्हणटना तो कीचकान भीमा एक पेट्ट मारनो भीम एक पंत तोग्गू पडलो जाल्यार तेंची ढाबाढब्ब शब्दान युद्ध करतरसाची वा कसं करता भीमाक दिसलें पुरो हागेल वटू खेळलेले निजावन भीमान युद्ध केल्लेलें न्ही तागेले वटू खेळलेले मेघल प्रताप कितलेस म्हूण दाखयता आनी हागेले खेळूनच म्हणटा एक वृक्ष धरून गडगडी हल्लयता पळय भीम कितले की पण ताणें ते वृक्ष हल्लोन सगळे वृक्ष निकळान युद्धा वचास पळय तशीची हे कीचकाक वृक्ष हल्लयल्या वरी गडा हल्लयता काय कशी ओड चंड मारुत बिस्पदन कशी जाता तशी जल्वे गडगडी हल्लो न्हू मागीर हेकडे तेकडे लोकोन घालता काय जाल्ले कीचक दुर्बल जाल्लो ताका एक पंत आंग सम करून घेवया म्हूण म्हळ्यार अवकाश दिनी कळ्ळे मृत्यू म्हळ्यार तशीची मृत्यू लग्गेतन कोणाकय जायना मृत्यू एदुरसुच्याक तशें तर भीमसेन मृत्यू स्वरूप जावन कीचकाले आयला की वा मागीर दौरून एकडे तेकडे तांडून हत्ता कीचकाल हत्ता दौरून हेकडे तेकडे लोळोन तांडून सोडतरस जाल्यार
कीचक कसं करता एक पंत तागेले त्राण पुरा बोट्ट करता आणि दिंबीन भीमसेनाक मारता मारताना एक पंत भीम पडता ಕೂಡಲೇ उठान रबलो पळिताना यमू रबल्यावरी दिसतं रस जलव्या आता युद्ध जलेल बायची जना कळणिव्या म्हणून खंडित तई कोण असलं री कोळका तिथली शब्दू जतरस नाट्यशाले दुखून कडेर म्हणताना भीमू एक मुष्टी प्रहार करता कीचकई भीना तक्का अंग सलवला कसं जलरी तो भीना वापस भीमा मारू वत्ता कीचकाल बल उणी जल्ले म्हणलेले भीमा कळले भीम कसं करता ताक गट्टी पोटोन दोरनु तागेल बाहू बंधन ಟೈಟ್ करता ಓ ಮಧ್ಯೆ ಬಳ 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 जतरस हाका शरीर वळवळे तरस दुःखीन कळे बोध चुकून पडलं बोध चुकून पडताना वा कसं करता गेल कॅस धोरनो हस्त काही अट्टहास करत काही भीमू अक्का प्राणवचनी जलरे बोधू चुकला वै नव्यात कसले कोरू जत्वे तक्का ना नव्हे वापास तागेल गळ्याक बाहुपाश घालता गळपास दिल्यावरी जल्वे तेदना ते बोधू चुकील कडेन दुखून तो बॉम्ब मारता दुःखीन विकार स्वरार बॉम्ब मारता कಡೆ भीमू ताका धोरण गरगरी 100 पर्यंत गुंडानु तो धडावन सोडता व मेल्लो मेल्ल्यार येस नमे द्रौपदील दुःख ताकेल दोळे एद्रा येतरस नमे भीमसेन कसं करता म्हणून म्हणा तागेल गळ धोरणू दोन्ही हाता मुष्टीन ती धोरणू चिरडून सोडता मागीर तृप्ती जैन ताका आनी की चिरडून चिरडून तागेल दोन दोळ्याक वांगी भायर येयले मागीर नेला धाडान धाडान मागीर दिंबीन ताका तागेल कुरटार मस्तून मस्तून दवर की दिंबीन कितली कोप म्हळ्या भीमाक तीन सैयंदीन रडलेले एकक दोळे उदकाचे दोळे उदकाचे बोट्ट पळय कितले बोट्ट ती रडल्या तितले पेट्ट हाका घालता रस्यो तागेल्या ते कोप तिरबूतई ताका एक मेल्लेल प्राणी हेकडे तेकडे लोळोन लोळोन सिमू वागू सकड करता पळय तशी कोरनु ह्यो मागीर प्राण गेल्ला जाल्यारी मान मान दवरला आनी सांगता काही आमगेले बायल सैरेंद्रीक अपहरण कोरका म्हणले केले हे वायट कीचकू गे अण्णा आव मिगेल ऋण तीर्शिले तुका कोरका जाल्यार होड सेवे म्हूण सांगून युधिष्ठिराक उद्देश करून सांगता काही तो आनी तितली मांत्र वेळ पळय तो कीचकाल आंगार बैसून कीचकाले रुंड देहा भितरी 2 पाय तागेल पट्टा भितरी हात तागेल वक्षस्थळा भितरी रिगयतके मेल्लेल देहाच कसं त्राणस कवळे भीमाक जल्ले एक बॉल शिजल्लो एक पिंड म्हणटा पळय तशी जल्ले मांसा मुद्दू शिजलतो तोंड खंय असं म्हूण दिसना हात खंय असं म्हूण दिसना पाय खंय असं म्हूण दिसना पुरे शरिरा भितर सरसान सोडला आनी द्रौपदीक आपयलके आनी म्हळालके पळय कसल हागेर स्थिती पळय म्हणून कळवे मागीर ते कोप तडसूचे जायना नशी त्या बॉल अशी उरुटू मुद्दू करून घाल्लेले तेव्हाही मस्तून हेकडे तेकडे कोण सोडता चेंड मस्तीला वरी द्रौपदीक कसले स्पश्ट जावन दिसना काळोख जाला जाल्यार भीमसेनान सांगला जाल्यार तिका खंडित हाणी मारला म्हणून सांगून कडे मागीर भीमसेन म्हणटा काही ना ना तूं ताका पळोवं का म्हणून नाट्यशालेचे दिव उजळयत कयतो आनी ते दिव्या उजवाडान तो कीचका दाखयता आनी म्हणटा की द्रौपदी हे कीचका मांत्र न्ही तुगेल वयर कोण कोण पृथ्वीन तूं वायट दृश्टी घालता पळय तांगेल पुरे स्थिती अशी करता न्ही हांव म्हूण म्हणटा काही द्रौपदी बारी आनंद जाल्ले कळवे वा कीचक वध केला कीचकाक उजवाडा दाखयला आनी आतां कोणाकय कळून न्हय पाकाशाले वचून तागेल कुडान तो गट्टी पांगोर न्हिदला द्रौपदीला सांगून हांव वता कळूनच पळय ज्ञातवासा आसाची तशी वचून तो न्हू तो न्हिदता ही कसं करता कीचकाल वधी जळेल म्हळ्यार संतोशारी ते नाट्यशाले भायर रकवले सत्नव तांगेले वचून सांगता पळय विंगड स्त्रियांक स्त्रियाल वैरी आसक्ती दवरुकन जचुकी तंतुय आ म्हणटरस मिगेल 5 गंधर्व ब्राह्मणसचे मिगेल वयर कोण वायट दृश्टी घालता तांणी सोणाची म्हणून जाल्यार आयकनाशिरी तुमगेल कीचकान कसं केल्लें म्हणून गोतच न्हू पुरे जना तागेल गती कसं जाल्ला पळय नाट्यशालेंत वचून तो कंचे वस्तेर पडला म्हूण पळय कडेर पुरे तांणी कसं करता जीव पुरे
सुमारे रक्षक असत ना पुराय नाही ओडोड दिवळी दोरन दिवटीक म्हणटा पळय पंजू म्हणटाची कळ्ळें दिवटीक म्हूण देवा सांगची तें आमगल्यान तेंची आमगल्यान तै पुरय पंजू म्हणचे खंय रायान तागेले अरमनेंत न्ही दवरल्यार वाट पळोवच्या कन्न ताका पंच म्हणचे देवाले एद्रा दवरल्यार ताका दिवटीक म्हणचे तशी ते घेवन वतात तांणी पळयताचे नाट्यशालेंतू रगत होळून गेला ताजे मध्येंतू रक्ता एक पिंडसी होड ते शरीर वे ताजे माती कैस ताजे हातपाय कैस मांसा मुद्दवे ते तो बद किचक वे जाल्यार पळयल्यार आमगले आभरण थोडे थोडे दिसता न्हय ते परी किचकालेची कळ्ळी तांकां किचकोची एकले पळोवन घेता की बारी आश्चर्य जाता तांकां आनी म्हणटाच की यो हें कार्य सामान्य जनान करचें न्हयची न्ही खंयचे मनशाल निमती जावचें काम न्ही आनी किचकाल उठ एद्दोळ ती मल्लयुद्ध करून कोणेय जय पाविल आमी पळयनी तस्सल किचकाक आज हें स्थिती हाडका जाल्यार सैरंद्रीन सांगल्या बरें तिगेल गंधर्व बामणांक गेले काम हें आम्ही कोणेय अशें कोणाले मरण जातवे म्हूण आलोचन करूंक साध्य ना तागेले हातच वेपळ्यान पुरे भितर घाला जाल्यार मात ते समीत देहा भितर कोण सोडला जाल्यार ते गंधर्व कसो बलिश्ट असो तो सैरंद्रील बामण तागेले माते काणू मुंड म्हळ्यार आंगा सेरसून सोडला कळवे हातू पायू खंयचे दिसना जल्वे हें इश्शी उरुंट पिंड बांदिला बरी बांदूक जाल्यार हड्ड खंय सागेले पुरे चूर चूर करून घालना दिसता त्या गंधर्वांनी कसो पराक्रम कसो अद्भुत कार्य हे म्हणून उलोवन घेताचे कडेरी एक क्षण भितरी सैरंद्रीले गंधर्व बामण येवन किचकाल संवार केला म्हणलेले एक न्यूज तश पळोवका जाल्यार सगळे अरमनेंतू जल्व्या किचकाल बंधू मित्र पुरा आयल्यांची तागेल सुतूर राबून रडत रसच तागेल मरण जाल्लें म्हणून रडची की तांकां की तागेल देहा स्थिती पळोवन रडची म्हूण कळना तशी हड्ड ना हात ना पांय ना माती ना कसल ना एक कासो पळय पुरय अंग भितर तांडून घेता एक मांसा मुद्दूशी दिसता पळय तशी दिसता की तो कडेन आतां ताका एक दहन संस्कार करूं का नमे तागेल बंधू बांधव तागेल भावंड पुरय सिद्ध करता रसची तागेल भावंडांक उपकीचक म्हणचे त्या वेळार ಸ್ವಲ್ಪ दूर एक खांब शिलके त्यांची सभाभवनांतू तांतू ती द्रौपदी ओरगून राबल्या आंब्या ओरगून नुत राबून पुराय पळीत रस तांगे इतले उलोवन घेतले की हिगेल निमती न्हय आमगेले अण्णाक बाधक जाल्ले आमगेले अण्ण मेल्लल हिगेल निमतीची हें इक सैरंद्रीक मान सोडया कಡೆ अन्यक म्हणाक उपकीचकालान तुचे अन्यक भाव म्हणाल मारची पेशी हिक स्मशान भूमीक तांडून व्हरया किचकाल ಒಟ್ಟು ಈ ಕಾಯ್ಚ ಟಾರ್ದವ್ರನು ಲಸ್ಸುನ್ ಗಲ್ಯ ಕಳ್ವೆ ಅಣ್ಣಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಪುಣಿ ಮನ ಸಮಾಧಾನ ಜತಲೆ ಕಳ್ವೆ ಅಸ್ತನ್ ತಕ್ಕ ಈ ಕಪ್ಪಳೆಲ್ಲ ನಾವು ಶಿಕ್ಷೆ ಜಲೆಲೆ मरतान ही बाई ताजी ओटूक मोरो ताका हें पुणी संतोष जाता दुसरी लोक वता पळय थंय तेदना तोच वाडीकोन घेता कसं कडेन आलोचन पळय उपकीचक येवन विराट रायाला सांगता की राया ಈಗೆಲ್ಲ ನಿಮ್ತೀನಿ ಆಮ್ಗೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ಮೆಲ್ಲಲು ಅತ್ತ ತಿಕ್ಕ ತಾಂಡು ನೋರ್ನು ಅಣ್ಣ ಲೊಟ್ಟು ಲಸ್ಸನ್ सोडताचे आम्ही कळवा अनुज्ञ दितो पळ्या धैर्य ना या विराटरायाक अधर्म करू नकाचे अशें करून नज्ज तुमी करचे चुकी इतक म्हळ्यार किचक हाल म्हणके तांणी बलिश्ट उपकीचक हें कीचक आनी उपकीचक आशिल्ले देखून विराटरायाले मत्स्य देशादी कडेन एकलेपणी आक्रमण करूं नासली तितली क्रूर हानी आत विराटराया भंय तांणी म्हाका मारून घालून तांणी राज्यभार कर येदोळ ते राय जावन आसच्या सोडला तांणी राज्यभार सगळे तांगेल नामके बास्ते वा राय कसल धर्म अधर्म कसले ना विराटराय नु तर रायू म्हणून एक नाव मात्र शिवाय पुरे राज्य बार करचे किचकाना आनी उपकिचकानाची ताका जोर भंय ताका गोतसी हें चूक एक स्त्रीक कोणालके ಒಟ್ಟು गालला सुतिगे बामणाल ಒಟ್ಟು सहगमन करचे न्हय न्हय कोणालके ಒಟ್ಟು तंतु तिगेले बामण कितले बलिश्ट म्हणून गोतस मागीर ह्यांनी अशें प्रे करतला हांकां एदूर करूं मिजान जायना न्हू म्हणून म्हणलेले ताका बारी बेजार जाता जाल्यार कसले करूं जायना जायता म्हणटा तागेलो किचकाल ಒಟ್ಟು सैरंद्री केलासून घाल्याची म्हूण जल्वे पळय एक रायो दुर्बल जाल्यार त्या राज्यान तो कसं सकडे धर्म कार्य जाता पळय ताजे खातीर म्हणचे आतां शासक सकडी आसता पळय तांणी समना म्हण जाल्यार त्या राज्यान ती कितली सकडी गलीज जाता पळय न्हय तशी आतां रायान अनुमती दिल्ली म्हूण म्हणली फुडले ते उपकीचक फारी भयान आशिल्लीत न्हय तांणी तसले ती कोण तांणी न्हय ती भयान राबल्या न्हय
कोण द्रौपदी बय्यान राबल्या म्हणके तीन दाखवून घेतला तिक तांडून मेल्ली की ओरनो चट्टा बांधील काय ती काय आणि स्मशानादीकडे वरतरसची हिच्या कले चट्टा ती काय बांधिला त्यादन ती कसं करता तिगेल रक्षण कोरका जाल्यार आतां बामणांक ह्यो विशय कळका न्हय तांणी एक गूढ नांव दवरून घेतिल्लें न्हय जय जयंत विजय जयत्सेनो जयद्भल म्हणून कळ्ळें ती त्या नांवान आपयता जयो जयंतो विजयो जयत्सेनो जयद्बलः ते मे वाचं विजानन्तु सुतपुत्रा नयन्ति माम हें किचकाल भावंड म्हाका व्हरतरसची नयन्ती म्हळ्यार व्हरचें चट्टा बांदून व्हरतरसची तुमी येयाची म्हाका व्हराची म्हाका रक्षण करायची म्हणून सांगता मिगेल 5 गंधर्वपती कोण जय जयंत विजय जयसेन जयद्बल आनी म्हाका ओरका म्हूण कडेरी त्या उतर ऐकपळकी पुराय जनक भीमसेन कुडले तै दुखून उठायल काय आनी द्रौपदीक तै दुखून म्हणाल काय सैरेंद्री तूं आपयला ऐकपळा म्हाका हांव आत्ताच्या येता तूं तांगेल विशय काही भिव नका किचका मारलेलें म्हाका उपकिचक कसलें म्हूण कळ्ळें आनी राप्पांनी राबलो आतां वचका जाल्यार भीम चमकला म्हूण कळना न्हू अपास वेश बदलायसून घेतले आनी अरमने दुखून आडवाटो दवरून चमकल तो कोणाकय कळना नशी आडवाटेन वचून एक रुखार चडलो आनी अरमनेचे ओण तेस न्हय थंय दुखून देंवलो स्मशानादी कडेन चमकलो थंय स्मशानादी कडेन वासरू पावला उपकिचक चट्ट होवन घेवन येतरसाची कडेरी त्या चट्टा लागीं एक रूख कारचोण बसला त्या चट्टेवचे वाटेर एक रूख मेळ्ळो ताका न्ही रुखार चोण न्ही एक रूख मेळ्ळो ताका चट्टेवचे वाटेर वो कसो करता सुरेकर राखून राबिलो ते चट्टेवचे वाटेर आशिल्लो रूख पळयल सगळो रूख गडगडी हाल्लो न्हू कळ्ळें ताणें निकलान दवरून घेतले पळय ते वृक्ष निकळयतना आनी दूर दुखून पळयले कळ्ळें पळयतात तांणी भीम मुनी पाकशालेच्यो न्हय ताणें तागेले रुपा विंगड करून घेतला खांद्या वयरी गद धरल्या वरे दवरून घेवन राबला न्हय साक्षात यमधर्मशी दिसलो तांकां ते वृक्ष केद्दे व्हड आशिल्ले म्हळ्यार त्या वृक्ष खांद्यार दवरून ताणें दरदरी हांगेल तिकड येतना कितले की वृक्ष ते ह्या वृक्षाक गेल्ल्या शिरकून पडका जाल्यार तागेले त्राण कसल पळयाची वो गंधर्व म्हणून लेखला एक व्हड यमरायो एद्र आयल्या बरी जलकी कुडले आनी उलोवन घेतली काय तो गंधर्व पळतो किचका मुद्दू करून घाल्लो तो येतरस मांतलीच्या आमी धांवया म्हूण सांगून धांवच्या म्हणून चट्ट तो गुगला आनी ते भितर भीम पावलो तांकां कळ्ळें आमी आनी वापस गुवन अरमने वचचें साध्य ना म्हूण कळ्ळें द्रौपदीक तेंची सोडले धांवन वतरसची जाल्यार भीम सोडतो तो 105 जन उपकिचक ते तांकां ते वृक्षान धाडान किडे मारल्या बरी मारून तांकां लासून घाल्ले दिश मारून घाल्ले आनी द्रौपदी लायलो तिगेले कट्ट पुरे सोडोन तिका घेवन चमकलो तिका तो भीमसेनू समाधान करता कळ्ळें द्रौपदी तुका हांव पयरीं सांगला न्हू कोण तुगेले विशय अपराध करता तांकां हांव दिश मान सोडटा म्हणून जालें ते एक किचका मारलेले आज 100 आनी 5 जन उपकिचकांकय मारले कळ्ळें कसले भिवचे नाका आनी अस पळय तुका पळयल्यारय भिताची पुराय जन तुगेले सुद्दी कयनाची आतां तूं हेंच वाटेन विराटनगरा वस हांव मिंगड वाटेन वता नानातल्या हांव भीम तूं द्रौपदी म्हूण पुराय जना कळटा म्हूण सांगता तो आनी एक वाटो धरून तागेले रणपकुडा वता ही आनी एक वाटेन विराटरायाले अरमनेक वता तशी आतां हे विशय सगळे विराटनगरांत कळ्ळी की पुराय बैल मनशांक दादल्यांक मंताऱ्यांक ज्ञानींक पुराय जन आश्चर्य हें कसं न्ही म्हूण जाल्यार एकल्यांकय उल्लोच्या भंय त्या विशय कित्याक म्हळ्यार तिगेले बामूण 5 गंधर्व सामान्य न्ही म्हूण कळ्ळां न्हय कसले करतीत आमकां म्हूण हें भिमान एकल्यान 100 आनी 5 जनां मारला म्हूण लेख न्ही तांणी 5 जनां येवन हांकां मारून घाला म्हूण लेखला तांणी कळ्ळें हांगा कसो जाता म्हूण म्हळ्यार ही अरमने वचून पावली की अरमने वचून पावतना थंय विराटरायन बैलेले म्हणलें की पळय तूं कसो करता म्हळ्यार ती आतां खंय चमकल्या की ती येवच्या पुरो कळ्ळें
तिणे येताना तिका मांत्र सांगा आणि हांगा राबूनच जाव म्हण सांगून तुगेले इच्छाशील कडेन तू वस म्हण इत्याक म्हळ्यार विराटरायाक तुगेले विशया मस्त भंय जाला म्हण सांग. गंधर्वान उपकिचकांक काही मारलेलं पळून तो मस्त भिल्ला कळवे सीधा तुगेल लागी या उतर तुगेल्या उल्लोच्या काही ताका समजेना म्हणतर असतो तू वस म्हण सांगच्याक इत्या म्हळ्यार पक्कनी ताणी तुका तशी सांगिल्ले उतरान तुची त्या गंधर्वान कसले दोष सोदून काढले म्हण जाल्यार रे वापस गंधर्व ताका मारू पुरोची तशें जावन आम एक स्त्री स्त्रिया लागीची एक स्त्री तूं एक स्त्री तुगे लागी पुरुषान उरलेली म्हूण कोप येवन किचका उपकिचका मारलेलं असल्या जाई आत्ता हांव एक चेल्ली जाल्यार देखून बायल मनीस जाल्यार देखून तुगेला उलयले कसले दोश लेखून आपल्या विराट राया बैन जाता तेशावन रायान सांगला तूं हांगा दुखून वच्चो का म्हूण सांगून म्हूण कळवे हांगा सुदेशनी सांगता जायता आम तूं सांगल्या बरी सांगता राया म्हण तशीच ही नाव कोरनो विंगड वस्त्रने नेसून आयल्या तिने मार्गारी ते विंगड वस्त्र नेसून मार्गार नाही अरमनेचे मार्ग येताना तिक पळयल जन पुरे दोळ चिम्मी करता काही केलं जन तिक पळून धावताच काही म्हळ्यार गंधर्वाल भई सुरू जाला भीमसेनो रानपाकुडा लागी राबला कळवे हसली की द्रौपद ताक पळून आणि अशीची परिहास्या खातीर परडी खातीर म्हणेल की गंधर्व राजाय नमो येनास्मी प्रेमोचिता म्हाका सोडवा येईल गंधर्व राजाक नमस्कारूची म्हूण म्हणटके कडे भीमय गुसगुसी सांगतके हांव एकलो वे गंधर्व आनी की चार गंधर्व तुगेले वशांत वसत न्हय कळबे चार जनाक ऐक पडो तूं वडान सांग तूं तूं रामेरस म्हणल विशय तांकां कळो कडे ती हासली के तै दुखून चमकल के तै धनंजय म्हळ्यार कोण अर्जुन बृहन्नळा वेशधारी जावन नाट्यशालेंत न्हय तै ಈನೈಲ್ ಕೂಡಲೇ ಪೂರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಚೆಲ್ಲಿಯೋ ತಯ್ಯವನು सैरेंद्रेलागे राबोनो तन्नी बैल मनशा चिलियो नमे तुका मस्त कष्ट जाल नमे किचकाल निमती मस्त कष्ट जाल नमे म्हणून तिका अनुकंप दाखयता रसची तेदना मळिली काही त्यांनी अदृष्टा निमतीची तुका कसकी देवाले दय म्हूण येता तशें जावन तुका तूं सडवून गेली तुगेले गंधर्व बामणान तुका सडवायले नानतला रे आमी पळयला तुका किचकाले चितेरीची तुका बांदून त्या उपकिचकान मेल्लेले वापस तुका रमणे येवचे साध्य जात म्हूण आमी लेक्कनी गे बिडगडे केले न्हू तुका मात्र न्ही तुका निरपराधिनी जावन आशिल्ले तुका बाद दिलेले सर्व दुश्टांक तुगेले बामणांनी नाश केले न्हय हें पुरे देवाल दयाची तुगेले बैरी म्हूण कडे ती ब्रहन्नळा म्हळ्यार कोण अर्जुन येद्राय म्हणगे येवन निमगे तेगे सैरंद्री ते दुश्ट उपकिचक तांगेल दुखून तुका कोण सोडवायले तांकांशी संहार केल्ले कोण संहार केलेले तुजी सांगतवे म्हणून म्हणटना ती सांगते बैस बैस ब्रहन्नळे तू कसो लेखात सैरेंद्रेल विशय तूं हांगा चिल्ल्या लोटू चंदाय सुकार नमे तूं सुकारी नर्तनांनी करून बैस सैरेंद्री कितली दुःख अनुभविसले कितली कश्ट अनुभविसले तुका तसवे तुका कसले त्या विशय गोत न्हय तूं हांगा बायल मनशाल मध्येन चंदायर आनंदार नमे तशें जावन म्हाका चाळोच खातीर आतां निमगीत रसवे कशें सोडवायले कोण सोडवले कसो सांग कडे रे ती सांगता की ना बा आबा एक बैल मनीस न्हय बैल मनशाल कश्ट कसो म्हूण म्हाका गोत ना मना म्हाका मस्त दुख्ख आसा कळ्ळें पळय हांव नपुंसक म्हणून गोतस न्हय दारुणा बसता न्हय ही समजशील जाल्यार ब्रहन्नळे जाल्यार तुका सहाय येतशील कळ्ळें तशी अन्य कसो गोतस तुगेले कश्ट पळयतना पळय हे चेडू वय तुका संबंध पावना ना तिलजना दुःख भोगताचें म्हणटना हांव दुःख भोगचें सहज न्हय म्हूण म्हणटर तशी तुका कितलें मेगेल हृदयांत दुःख आसा म्हूण कशी सोडोन दाखोवचें म्हूण कळना म्हूण मागीर ती सैरेंद्री कसले उलयना म्हळ्यार द्रौपदी कसले उलयना ती सुदेशणेला अरमने वता तेन्ना सुदेशनी विराटरायान कशें सांगला पळय तशीच अरमने दुखून तूं भायर वचूं का न्ही म्हूण सांगता कळ्ळें आनी त्या वेळार ती सांगता काय पळय कारण आसा आज किचकान तुगेले विशय कामुक भावन दाखयलेलो तो मेल्लो उपकिचकान तुका कसो की उपटळ करूं पळयलें तांणी मेल्लींची तूं चंदी म्हळ्यार चंदी आनीक पुरुश तुगेले वयर दोळ घालना म्हूण कशें सांगचें पुरी जनाल गती अशी जाल्ली रे विराटराया त्या भंय कळ्ळें
तशें जावन तूं आरामान सोण वस म्हण खंय एक दीस चुकून ताणें तुका पळोवचें कामुक दृश्टीन न्हय जाल्यार चुकून सैरन रेल्वेर दोळ घालचें घाल्लेल अरमनेच्यांक पुरे मारल्यार एकाच वेळा विराटरायाक कशें कसले जाल्ल्यार म्हूण म्हाका भंय आं तशें जावन तूं आमगेलें अरमन सोण वचूंका म्हण तेन्ना सैरेंद्र सांगता पळय आनी त्यार दीस मात राव तुगेले अरमनेन तूं रावचें त्रयोदशाहम मात्रम मे राजा क्षाम्यतु भामिनी पळय रायो म्हाका न्ही त्यार दीस तूं आश्रय दिवो म्हगेल गंधर्व पतींक कसले एक आश्रय नानतील देखून एक शापा कारणान आमी पळय अशी भोंवतर आशिल्लीची आमगेले शाप मुक्त जेवचे आनी त्यार दीस मात रस ते दोळतय म्हाका हांगा आश्रय दिल्ल्या पुरो म्हाका आश्रय दिल्ला म्हणटना त्या गंधर्वांक रायाल विशयांत संतोष येता आतां भायर गेल्लो कोप येता तांकां जाल्यार हांगा आश्रय दिल्ला कडे कश्टा वेळाक आनी त्यार दिसा खातीर हांगा आश्रय दिवन राखला न्हू म्हणटना ताका तुगेले रायाक तांणी खंयचे खंयचे कलाकी राखतीत खंयचे खंयचे कश्टा दाखोवन राखतीत तशें म्हाका हांगा त्यार दीस राबू सोडी म्हूण सांगता मत्स्य देशा जनाक हांगा भारी आश्चर्य कळ्ळें किचकांक विराटरायो आमगेल रायूची भित्त आशिल्लो तांणी कितले पराक्रमी न्हय म्हणटना एक गंधर्व तितली जनाक मारली कशी ताणें म्हणून सांगता रसाची आतां किचकू मेल्लो रायाक दुख्ख जावन पुरो कित्याक म्हळ्यार रायो किचकाक अवलंबिसून आशिल्लो आमी तशें कसलें न्ही आमकां तो मस्त बादीत आशिल्लो राय जर जेयलो तागेलें दुख्ख करून बैसो आमकां कसलें दुख्ख ना दुश्ट म्हळ्यार दुश्ट कितले जाणां बाद दिवन बादीत आशिल्लो मात्र न्हय कितली स्त्रियांक ताण पाड केला म्हणटना तसल पापिश्टाक गंधर्वान मारलेलें लायक जाल्लें म्हूण सांगून उलोवन घेता रसाची हांगा हस्तिनापुरांत पांडवांगेलो अज्ञातवास प्रारंभ जाल्लेले दुर्योधनान गुडाचारान पुरे पेटयिल्ले न्हय गुडाचार प्रति देशांत हळ्ळी हळ्ळी वचून पांडव सवे सोदीत आशिल्लीची व्हडले नगरांतू पट्टणांतू नाका अज्ञातवासय रानांतू करतावे म्हूण सांगून थंय पुरे कडेन सोदून आतां 12-13 दीस बाकी आसतना अरमने येवन पावल्यांची कळ्ळें दुर्योधन बसला तागेले ओटोची भीष्म द्रोण कृप कर्ण मागीर तागेले भावंड त्रिगर्त रायो पुरे जन बसल्यांची की सभेंत थंय येवन गुडाचार सांगता की राया पांडवांक कशीपणी सोदून काडका म्हूण सांगून आमी वचनातील देश ना वचनातील हळ्ळी ना वचनातील नगर ना वचनातील रान ना अरण्य ना कळ्ळें खंय सकडी सोदिला खंय तर म्हूण म्हळ्यार तांगेले पाय्या गुर्तू समीत आमकां मेळ्ळी खंय व्हडले पर्वतार चोवन पळयला थंय ना खंय नाची न्हंयची तिरारी खंय चमकलेर ना सगळे भरतखंडच आमी सोदिला म्हूण म्हळ्यार फट्टी जयश ना जाल्यार तांणी खंय सची कसा जाल्लींची आसच की ना कसले विशय कळना आतां आमी पुरे जनान कसो लेखला म्हूण म्हळ्यार खंडीत तांणी वांचून नांची म्हूण सांगून नातला रे 5 जन विराधी वीर तांगेले एक स्त्री खंय जाल्यार आसूं का न्हू तांणी रानांतू तांगेले रथचक्रा गुर्तू दिसला जाल्यार रथ चमकल वाटेन तूं सोदून वतना थंय आशिल्ले जन आले निमगितना पांडवांगेलो रथ शाण चमकलो वय जाल्यार तांतू कोणेय नाशिल्लीची म्हूण कडे तो रथ द्वारका नगरी चमकल म्हूण कळ्ळें थंय वचून पळयलां आमी थंय पांडवांगेलो रथ आशिल्ले जाल्यार 5 पांडवय ना द्रौपदी ना अरण्या दुखून तांणी खंय चमकलीची खंय वास करून आसाची खंयचे राज्या जनांनी आमकां सांगनी आमकां कसो दिसता म्हळ्यार तुगेलो दृश्टचांग तांणी बरें मेल्लें दिसता म्हूण दिसता जलबे नाका तांणी असले कसले एक साहस कार्य करताची खंय आसा थंय तांगेले साहस तांगेले प्रवृत्ती तांगेले नमुने जन म्हळ्यार पांडवाच्या पुरोचे हांनी म्हणून एक संशय विचित असल जन समीत खंयचे देशांतू नाची 1 वर्ष पर्यंत तांणी तांगेले साहस राबोवन आसतावे साहसी जन कसले एक विशयांतूय तांगेले साहस भायर येता जल्वे म्हणटना तांकां खंय सोदूचें खंय कळलेलें ना म्हूण जाल्यार त्या वच्चो पांडवांगेले वार्ते एक संतोशा वार्तस तुका कसो न्ही म्हूण म्हळ्यार विराटरायो तुका मत्स्य देश गेलूच्या जायनाशिल्लें आमकां त्या उपकिचकाल निकिचकाल निमती विराटरायाल मत्स्य देश गे विराटरायो आजी किचका कळून घेतले ताणें उपकिचका कळून घेतले कळ्ळें
त्यामुळे कोण की दोळा दिसनान्नातील गंधर्व काही अब्बा एकलो येऊन मारण घेऊन चमकल काही ये विषयो विराटरायाले हಳ್ಳಿ हಳ್ಳಿ वचन पावला कळत आता विराटरायो बलहीन जल्ली मुणकळणमे तश्चावनो तू विराटरायाला देशारी आक्रमण करू वच्चे तक्का ओड गो संपत असता गेलागी ते कर तू म्हण म्हणता हंगा गुडाचारान सांगिला ऐकून हिच्या कालबदी जल्लेनी म्हणल्यार निज्जावन कुश देव का दुर्योधना इथं म्हणल्यार विराटरायाल मत्स्य देशावयर दोळ आशिल्लो ताका आता ताका ते संतोष जायनी ते म्हणल्यार पांडव मेळणीची म्हणलेल विषय कोण बेजार जाल्लो अशें बे विराटरायाले उपकीचक कनिकीचक मेळ्ळीची म्हणलेल विषय कसले संतोष जायनी ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचन कोण बसलो काही मस्त आलोचन कोण करून मागीर कृपाल हागेले कर्णाले दुःशासनाले सकಡೆ शकुनुले सकಡೆ म्हणाल काही सुदुःख खलु कार्याणां गतिर्विज्ञातुमन्ततः तस्मात् सर्वे निरीक्षध्वं वनुगते पांडवागता मुखारसून अशी जाता तशी जाता म्हणून कोणाच्यानी सांगू जायना पळय प्रेडिक्ट करू जातवे मुखारसून कसं जात म्हणून जायना पळय तशें जावन आमी पुराय आतां प्रयत्न करून पांडव अज्ञातवासा वदींत खंय आशिल्लीची म्हणून प्रयत्न कोण सोदुका कळत 13 वर्षांतू आनी एक ಸ್ವಲ್ಪ दीस मात्र बरला तदना तितले दिसा तांणी मेळणीचे म्हूण जाल्यार तांणी प्रतिज्ञा पूर्ण केल्ली आम्ही राज्य दिवका जाता म्हाका राज्य दिवचें कुशना तशें तुमी वचून सोदियाची म्हूण म्हणटा कसं जती काणी पैकी दिसा पळया कायिनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।